अखेर दादांचा गुन्हेगार सापडला. आता थेट मुख्यमंत्र्यांची ऑर्डर. आता डायरेक्ट फाशी, माफी मिळणार नाही. आजची ही खळबळजनक बातमी ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. कारण अजितदादांच्या विमान अपघाताबाबत एक असा खुलासा झालाय की ज्यामुळे महाराष्ट्रात सगळ्यात मोठी खळबळ उडालीय. हा खुलासा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांनी आदेश देताच अशी काही धक्कादायक माहिती आता हाती लागली की ज्यामुळे या प्रकरणाच्या सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. आता त्याला जबरदस्त शिक्षा होणार. कालपर्यंत दादांच्या अपघाताबाबत अनेक अफवा सोशल मीडिया तसेच न्यूज चॅनलवर गाजत होत्या. कुणी म्हणत होतं दुर्घटनेत तांत्रिक बिघाड झाला, तर कुणी सांगत होतं वैमानिकाची चूक होती. पण आता एक अशी गुप्त माहिती समोर आली की ज्यामुळे या कटाचा जो मुख्य सूत्रधार आहे त्याचं नाव समोर आलं. आणि ते नाव इतकं मोठं आहे की जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला. कारण की जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिला होता त्यांच्या सूचनेनुसार सगळे पुरावे गोळा केले आणि या पुराव्यामुळे आता गुन्हेगाराला कठोर शिक्षा होणार. प्रेक्षकांनो, लक्ष देऊन ऐका, कारण की जी माहिती इथून पुढे तुम्हाला समजणार आहे ती पचवणं सोपं नाही. पण डोळे उघडून नीटपणे पहा. ज्या दिवशी दादा आपल्याला सोडून गेले ती तारीख होती 28 जानेवारीची आणि वेळ होती सकाळची 8:45. ज्यावेळी ते काळजाचा थरकाप उडवणारं विमान कोसळलं. लोकांना 28 तारखेपासूनची सगळी हकीकत माहिती आहे. पण 28 तारखेच्या एक दिवस आधीच म्हणजे 27 तारखेच्या मध्यरात्री काय घडलं हे कुणालाच माहीत नव्हतं. मग त्या रात्रीच हा मोठा कट शिजला होता. दादांना विमानात नेण्याआधीच संपवलं अशी भीती देखील आता वाटायला लागलीय. कारण लोकांना दाखवलं अपघात 28ला झाला, पण 27ला काय झालं हे अखेर आज कित्येक दिवसांनी उघड झालं आहे. मुंबईमधून विमानात बसण्याआधी ज्या काही गोष्टी घडल्या त्याविषयीचे एक नाही, दोन नाही, तर तब्बल 15 पुरावे आज समोर आल्याने या प्रकरणाचा खरा चेहरा अखेर समोर येण्याची चिन्हे आता दिसत आहेत. दादांचा जो घात झाला त्याच्या आदल्या रात्रीचा हिशोब आज आपण मांडणार आहोत, जिथे दोस्तीच्या नावाखाली मोठा दगाफटका झाला असं बोललं जात आहे. तुम्हाला वाटत असेल की ते विमान अचानक पडलं, पण सत्य अजिबात तसं नाही. कारण की हा जो डाव होता याची सुरुवात 27 जानेवारीच्या रात्रीच मुळात झाली होती. त्या रात्री दादा निवांत होते. त्यांना आपल्या गावी बारामतीला जायचं होतं, त्यामुळे आनंदी होते. पण अचानक त्यांना एक कॉल आला आणि त्या कॉलनंतर सगळा प्लॅनच बदलला आणि त्यामुळे हा दुर्दैवी प्रसंग ओढावला. मग तो कॉल नेमका काय होता? तो फोन कुणी केला होता? तो फोन आणि अपघाताचा काय संबंध होता? हा कॉल, या कॉलला साधासुद्धा मानू नका. या फोनविषयी स्वतः रोहित पवारांनी अनेक पत्रकार परिषदांमध्ये सांगितलंय. दिल्लीत सांगितलंय, मुंबईत सांगितलंय, पुराव्यांसकट सांगितलंय. एवढंच नाही, संजय राऊत यांनी देशाच्या संसदेत हा विषय काढला होता. हा कॉल, या कॉलमुळे सगळं सत्य बाहेर आलंय. हा कॉल एका फाईलच्या कामानिमित्त होता. ती फाईल आणि त्या फोनचा दुवा काय, हीच महत्त्वाची लिंक गायब होती आणि तीच ती गायब लिंक आता आपण जोडतोय. आज जी काही माहिती ओपन झालेली आहे ती माहिती आपण घेतोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 28 जानेवारीला विमान अपघात घडला. लोकांना वाटत होतं विमान अचानक पडलं होतं. विमान चालकाला रस्ता दिसला नाही किंवा काही तांत्रिक अडचण असेल असं लोकांना वाटत होतं. पण खरा डाव आदल्या दिवशीच म्हणजे 27 तारखेच्या रात्री सुरू झाला होता. आता जर आपल्याला 28 जानेवारीला अपघात कसा घडला, अपघाताच्या आधी दादांना संपवण्याचा प्लॅन कसा रचला गेला हे जाणून घेण्यासाठी आपल्याला 27 तारखेच्या रात्री मुंबईमध्ये जावं लागेल. त्यावेळच्या घटना कशा समोर येत आहेत ते आपल्याला पाहावं लागेल. लक्षात घ्या, माहिती पाहताना तुम्हाला कदाचित असं वाटेल की हे काही खरं वाटत नाहीये. पण लक्षात घ्या, जे आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं, ज्या कंड्या तुम्ही आजपर्यंत ऐकल्या त्या खोटं पाडणारी ही माहिती आहे. कारण की याचा सबळ पुरावा आता दाखवलाय त्यांच्या सादरीकरणामध्ये. दुसरी गोष्ट, एका तपासामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक आदेश दिला होता आणि त्या आदेशानुसार आज इतक्या दिवसांनंतर सगळी माहिती उघड झालीय. 28 तारखेच्या आधी, ज्या दिवशी अपघात घडला त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 27 जानेवारीला, अपघात होण्याच्या एक दिवस आधी, तो दिवस जो होता तो सामान्य होता. दादांच्या मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असायची. पण सांज वेळ झालेली होती, त्यामुळे सगळं वातावरण शांत झालं होतं. त्या दिवशी दादांनी सगळ्या फाईल्स अगदी वेळेवर पूर्ण केल्या होत्या असं त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी सांगितलं होतं. आता दादांना बारामतीला यायचं होतं. ते गाडीने येणार होते. नेहमी ते 4 चाकी गाडीने येणं पसंत करायचे. त्यांचा ताफा तयार झाला होता, गाडी सज्ज होती. पण अचानक एक थरारक घटना घडली आणि इथूनच या अपघाताची पहिली पायरी त्या ठिकाणी सुरू झाली होती. पहिला भाग इथे सुरू झाला होता. दादांना एक फोन आला आणि फोनवर एक निरोप आला. तो निरोप साध्यासुध्या माणसाचा नव्हता, तर तो निरोप अत्यंत मोठ्या वजनदार नेत्याचा होता. हे आम्ही नाही, तर स्वतः रोहित पवार यांनी म्हटलं होतं. पण आता रोहित पवारांकडे लोकांनी दुर्लक्ष केलं. पण मुख्यमंत्र्यांनी तपास केल्यानंतर जेव्हा 15 पुरावे समोर आले त्याचीच माहिती आपण घेतोय. खरं सांगितलं होतं, एका फाईलवर स्वाक्षरी करायची होती. एक खास फाईल केंद्राकडून आलीये, तुमची सही त्यावर आत्ताच हवीये. पण खरंच ती फाईल होती का? का त्यांना फक्त रोखायचं होतं?
मग त्यांना थांबवून असं काय होणार होतं? कारण की अपघात दुसऱ्या दिवशी झाला. लोकांना कदाचित त्या गोष्टीकडे एवढं महत्त्व वाटणार नाही, पण त्यांना जो फोन करून थांबवण्यात आलं तिथेच खरा खेळ सुरू झाला होता. कारण की त्या रात्री जर तो फोन आला नसता, तो निरोप आला नसता, तर महाराष्ट्राचा वाघ हाच जिवंत असता. पण सभागृहाच्या पायऱ्या झिजवणाऱ्या, लोकांच्या मनात राज्य करणाऱ्या नेत्याला देखील हा डाव समजला नाही आणि तिथेच सगळं चक्र फिरलं. त्या रात्री फोन आला नाही, तर दुसरी जी गोष्ट घडत होती ती घटना घडत होती विमानतळावर. त्या रात्री नेमकं काय घडलं याचा असा काही थरारक खुलासा झालाय की ऐकून तुमचे पाय जमिनीला लागणार नाहीत. गुजरातहून आलेलं ते विमान दुसऱ्या दिवशी उडण्यापूर्वीच चक्र फिरली. नीट ऐका. जे अनुभवी वैमानिक नेहमी दादांसोबत असायचे, त्यांना एका रात्रीत कुणी आणि का गायब केलं? त्यांच्या जागी ज्याला त्या मार्गाची साधी माहिती नव्हती, अशा नवख्या माणसाला कोणाच्या इशाऱ्यावरून कॉकपिटमध्ये बसवलं? जनता आता हाच जाब विचारतीये. तपासातून आता एक भयंकर दावा समोर येतोय. हा वैमानिक बदलण्याचा खेळ कुण्या साध्यासुध्या माणसाचा नाही, तर एका वजनदार शक्तीचा आहे. जुने वैमानिक असते तर कदाचित विमानात झालेली तांत्रिक छेडछाड त्यांना लगेच समजली असती. म्हणूनच त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवून आपल्या मर्जीतल्या माणसाला तिथे घुसवण्यात आलं. हे शक्तिशाली नेते देशाचे माजी मंत्री राहिलेत, त्यामुळे विमानतळ प्रशासनावर त्यांचा किती मोठा दरारा असेल हे वेगळं सांगायची गरज नाही. याच सत्तेचा वापर करून त्या दिवशी विमानतळावर मोठा घोळ घातला गेल्याचा दाट संशय आता व्यक्त होतोय. पण थांबा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सीआयडी तपासाचे आदेश देताच चक्रे वेगाने फिरली. इतक्या दिवसांच्या मेहनतीनंतर अखेर ते डेडली पुरावे हाती लागलेत. त्या दिवशीचं ऑडिओ रेकॉर्डिंग आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबत झालेली छेडछाड सगळं काही आता उघड झालंय. फडणवीस साहेब मोठ्या माशांना गळाला लावणारच होते, पण घटनास्थळी जे काही सापडले त्याने अख्ख्या महाराष्ट्राची झोप उडवलीय. आता त्या 15 पुराव्यांची साखळी इतकी पक्की झालीय की लवकरच एक अतिशय मोठं नाव जनतेसमोर येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी अत्यंत कौशल्याने या प्रकरणाचा छडा लावून सत्य बाहेर काढले. अधिवेशनातही वैमानिक का बदलले गेले याचं कारण समोर आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरलीय. प्रत्येक प्रश्नाचं त्यांनी सडेतोड उत्तर दिलं असून आता दादांना न्याय मिळणारच अशी खात्री त्यांनी संपूर्ण देशाला दिली आहे. पण मित्रांनो, या सगळ्या माहितीनंतर आता सर्वात मोठा प्रश्न उरतो तो म्हणजे नेमके सत्य काय. आत्तापर्यंत आपण जे काही ऐकलं, जे काही पुरावे किंवा ज्या काही चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की हा विषय वाटतो तितका साधा नाही. पण इथे एक गोष्ट लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही तुम्हाला जी काही माहिती आत्तापर्यंत दिली आहे ती विविध सूत्रांकडून मिळालेली आणि सध्या सुरू असलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही केवळ एक शक्यता, पॉसिबिलिटी असू शकते. हा घातपात होता की निव्वळ अपघात हे जोपर्यंत अधिकृत तपास यंत्रणा पूर्णपणे स्पष्ट करत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू शकत नाही. मात्र ज्या प्रकारे वैमानिक बदलले गेले किंवा त्या रात्रीच्या फोन कॉल्सच्या चर्चा आहेत त्या पाहता मनात शंकेची पाळ नक्कीच चुकते. महाराष्ट्राच्या राजकारणात दादा हे नाव किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला वेगळं सांगायला नको. मग अशा मोठ्या व्यक्तिमत्त्वाच्या सुरक्षेबाबत इतकी मोठी हलगर्जी कशी काय होऊ शकते? आता मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला काय वाटतं? ही खरोखर तांत्रिक चूक होती की यामागे एखादं मोठं राजकीय षडयंत्र शिजत होतं? मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश आणि आलेले हे 15 पुरावे खरोखर प्रकरणाचा छडा लावतील का? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण तुमची प्रत्येक कमेंट या विषयाला अधिक सखोलपणे समजून घेण्यास मदत करेन. तुमच्याकडे या प्रकरणाविषयी काही वेगळी माहिती असेल किंवा काही वेगळं जाणवलं असेल तर देखील लिहायला विसरू नका. आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करतो की हा व्हिडिओ केवळ उपलब्ध माहिती आणि शक्यतेवर आधारित आहे. आमचा उद्देश कोणाच्याही भावना दुखाणं किंवा अफवा पसरून नसून जनतेच्या मनात जे प्रश्न आहेत त्यांना वाट पडून देणं आहे. सत्य काय आहे हे लवकरच बाहेर येईल, पण तोपर्यंत सावध राहा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.